तर मित्रांनो एका बैलाची हॅट्रिक झालेली आहे इथं सलग 3 मैदानात विजेता बलमा आपण मुलाखत घेतली जवळजवळ 35 मिनिटाची मुलाखत आहे तुम्ही बघू शकता चॅनलवर पण आज गुलालात मुलाखत घेऊया आणि मुलाखत घेतल्यानंतर गुलालात राहिला ही मला बी चांगलं वाटलं काय सांगाल आजचा विजय वेगळा आहे काय आजचा विजय गाडी पळते आपली आपला बी बैल पोहतो तो बी खूण पोहतो मागच्या मैदानात ही गाडी होती आपली तिथं बी 1 नंबर झाला आज बी अपेक्षा होती आम्हाला 1 नंबर व्हायची झाला 1 नंबर मागचा विजय सलग 3 मैदानात 1 नंबर हे खूप कमी बैलांना जमलंय आता ही बलमानं केलं साध्य हा एका आठवड्यात बैलानं 3 वेळा सलग 1 नंबर केला पहिला अंगापूरला केला बकासूरभर परत त्या दिवशीच एक विक्रमी त्याचा म्हणजे एक वेगळा विजय की महाराष्ट्रात असा म्हणजे कोणच करू शकणार नाही त्याच्या आयुष्यात त्यानं केला हो आतला बैल त्यानं विजय केला तो दुसरा आणि आजचा 3रा विजय बरोबर आणि त्या विषयावरच आपण अक्षय मोरे यांची मुलाखत घेतली 35 मिनिटं तुम्ही बघू शकता चॅनलवर पण सगळ्यात महत्त्वाचं बलमात एक वैशिष्ट्य आहे आज म्हणजे कोरेगावचं मैदान म्हणले की त्याला गुलाल आहेच काय सांगाल 3 मैदानं झाली आज कोरेगावच्या आता 3रं मैदानात 4थं मैदान आहे 4थ्या मैदानात 4 वेळेस बैल गुलालात राहिला वा 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 ड्रायव्हर कोण होतं प्रशांत ड्रायव्हर ना हो प्रशांत ड्रायव्हर होता बरं निकालाचा बादशाह प्रशांत ड्रायव्हर तुम्हाला होतं का अपेक्षित आज 1 नंबर होईल नव्हतं वाटत असं की आमच्या मनात काय होतं की बाबा आपला बैल म्हणजे परवा दिवशी बी पळला पण बैल 2 दिवसाच्या गॅपवर आज बी आम्हाला कळलं की बैल जास्तच पोहतोय 2-3 दिवसाच्या गॅपवर बैल जास्तच पोहतोय एका मैदानात कडनं पळा सांगोले तेव्हापासून बैल वेगळा स्पीड वेगळं लावायला लागला का सगळंच शानपण आलं बैलाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैलाला शानपण आलं बैलानं स्पीड बी वाढवलंय आणि बैल शाना झालाय मित्रांनो जास्त वेळ घेत नाही सगळी मुलाखत आपण जवळजवळ 35 मिनिटं घेतलीत अक्षय मोरे यांची बलमाचे बरेचसे आपण किस्से वगैरे आहेत ती बघू शकता आता ह्याचा जोडीदाराला भेटूया सुंदर आदत वासरू घेऊन बलमा पळालाय आणि बलमाबरोबर पळणं हे खूप म्हणजे आपण म्हणून असं जे केलीचं काम असतं ती एका वासरानं केलं त्या वासराची मुलाखत घेऊया पण पुन्हा एकदा बलमा आणि बलमा प्रेमीचं आम्ही अभिनंदन करतो किती आठवड्यात बोलला एका आठवड्यात सोमवार गुरुवार आणि रविवार मित्रांनो एका आठवड्यात 3 वेळा 1 नंबर म्हणूनच हा बैल हिंद केसरी वेगळा बैल आहे भेटूया सुंदरला धन्यवाद मित्रांनो एका ठिकाणचं मैदान असेल आणि ते 3 ठिकाणी वेगवेगळ्या म्हणून आपण आयोजक भरवत असतील आणि तिथंच एकाच बैलानं एकाच आदत वासरानं 1 नंबर करणं ही कुठल्याही मालकासाठी आणि सगळ्यांसाठी एक विक्रमाची गोष्ट आहे तर कोरेगावचं वेगवेगळी मैदानं भरली तर तिथं 3ही मैदानात आदत एक वासरू आहे सुंदर मी जसं सांगितलं होतं की भविष्यातला सुपरस्टार असेल आणि भविष्य आणि खरी ठरलेलं आहे आता झालेला स्टार तर झालेला आहे काय सांगाल आजचा विजय वेगळा होता आजचा विजय खूप मोठं गिफ्ट होतं आज सुंदर बैलाचं माझ्यासाठी कारण मला उद्या 43 वर्ष मला पूर्ण 42 वर्षाचा वाढदिवस आहे उद्या सकाळी मी अयोध्येला जाण्यासाठी नियोजन करतोय त्यासाठी मला इकडं आलो आणि बैलांनी एवढं मोठं गिफ्ट दिलंय की ते न भरून येणार म्हणजे एवढं मोठं कशातूनच ते नाही मिळणार एवढा आनंद त्यांनी दिलाय मला बैलांनी आज पहिल्यांदा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आजपर्यंत सगळ्यात मोठं गिफ्ट दिलंय का कोणीही नाही आजपर्यंत कोणी गिफ्ट दिलं नाही सगळ्यात मोठं गिफ्ट आजपर्यंत सुंदर दिलं मला वा आणि त्याच्यामध्ये म्हणजे भाऊंचं खूप मोठा श्रेय आहे की ज्यांनी बैल आजपर्यंत एवढा सांभाळून तो आम्हाला एकदम खुल्या मनाने आम्हाला दिला त्यामुळे ते गिफ्ट आम्हाला दिलं भाऊ म्हणजे बैलाचे मालक आणि मित्रांनो मला ह्या सुंदरचं वैशिष्ट्य काय वाटतंय आदत असून बलमासारख्या बैलाबरोबर पळणं हे खूप मोठा टास्क आहे काय सांगाल पायऱ्याचं नियोजन कसं झालेलं पायऱ्याचं नियोजन विजूमध्ये केलं होतं त्यामुळं काय ते म्हणलेले आपल्याला तिथे हॅट्रिक करायचे तेव्हा बालमा आपल्याला शेवटी 1 नंबर करणार असते नाही का बरं तुम्ही पहिल्यांदा बैल घेतला आणि वासरू घेतलं आणि मैदानात येत होता एका महिन्यात सगळं बदललं का कारण तुमचं नाव आता माहीत झालं सगळं बदललंय जेणेकरून आता चांगले जे बैल आहेत ते सगळे आम्हाला फोन करतात की आमच्या बरोबर तुम्ही पळाल का म्हणजे जसं आपला मामा असतील मोहिल शेठ असतील त्यांनी एवढं मोठं आपल्याला ह्याच्यासाठी पुशेगावसाठी बैल दिला म्हणजे त्यांचं पण खूप मोठं ह्याच्यामध्ये आहे की त्यांनी एका शब्दावरती मी त्यांच्या घरी गेलो आणि एका शब्दावर त्यांनी आपल्याला आपल्या बैलाचा पळ बघून त्यांनी आपल्याला बैल दिला मी म्हणेन त्याच्यात तो पळ बघून त्याच्यामुळं सगळी लोक पायरा देतात अगदी बलमासारखा असेल बलमा हा टॉपचा बैल आहे आत्ता हिंद केसरी बैल आले ते ह्या बैलावर पळणं म्हणजे खूप मोठं टास्क आहे पण मला सांगा आता हे प्रश्न सांगा
आज आला होता, आज दडपण असतं की यश मिळवणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे आणि हे तिसऱ्यांदा टिकवायचे. काय चालू होतं मनात? नाही आम्हाला आम्ही ठरवून आलो हॅट्रिक करायची पण तर आम्हाला लय महत्वाचा विषय होता आजचा नाही का. उद्या बड्डे असल्यामुळे गिफ्ट द्यायचं होतं. बरं, ते सुंदर कुंड भेटलं. आता ज्याच्या नावावर गाडी पळते, स्वप्नीलजी काय सांगताल? आज तुमचं नाव फक्त साखरे कुटुंबातील सदस्य आणि कॉलेजचा मुलगा म्हणून प्रसिद्ध होतं, आज बैलगाडी मालक म्हणून अगदी महाराष्ट्रभर नाव गेलं. त्यांनी माझं खूप नाव केलं. म्हणजे सुंदरने आज हॅट्रिक केली आहे मैदानात. आमची इच्छा होती, माझ्या पप्पांचा उद्या बड्डे आणि ते रात्री अयोध्याला जाणार आहेत, त्यांना आम्ही सगळ्यांकडनं हे गिफ्ट द्यायचं होतं. असे सगळ्यांना आम्ही सकाळी ठरवूनच आलतो की आज पप्पांना गिफ्ट द्यायचं आणि सुंदरने ते आज दिलं. बरोबर. कसं झालं नियोजन तुम्ही सांगा, कारण सुंदर पळतोय, तिसऱ्यांदा कुठला बैल घालायचा हे कसं ठरलं? कारण कसं आहे, हॅट्रिक करणं, यश अबाधित राखणं खूप अवघड होतं. हे विजूमज्ञांच्या नियोजनात झालं आणि विजूमज्ञांनी ह्याचं नियोजन केलं. ते म्हणले आपण बलमाबरोबर पळूयात आणि आपण हॅट्रिक साध्य करूयात. बरं, असं झालं. तुम्ही काय सांगाल? काय मी एकच सांगेल की आम्ही सगळेजण खूप जिव्हाळ्याने राहणारी लोक आहे आणि आम्ही पहिल्यापासून संघर्ष केले. आमचे शेट असतील जे मला कायम म्हणजे भावाप्रमाणे जपतात. आम्ही खूप संघर्षातनी करून आलो आणि आज इथपर्यंत पोचलो किंवा एवढ्या महाराष्ट्रभर ह्या सुंदरने आमचं नाव केलं, ह्यातच आम्ही समाधानी. बस, बाकी नाही काय. मित्रांनो, आपण बघताय काय जण आत्ता बक्षीस वितरण असतं तिकडं जात असतात, हे प्रामुख्याने चेहरे असतात. तुम्ही याच्या अगोदर बैलगाड्या कधी बघायला आलाय का? कारण तुम्ही व्यावसायिक असल्यामुळे थोडं कमी असणार. मी फार कमी, निंबूचं मी मैदान बघितलं होतं, त्यानंतर पुशेगावला आत्ता परवाचं आणि आज कोरेगावचं, एवढीच मैदान मी बघितलं. बरं, त्यामुळे पण त्यातील 2 मैदानात तर गुलाल आहे तुमचा वैयक्तिक स्वतःच. हो हो, हे वेगळं आहे का पूर्ण बैलगाडी क्षेत्र? हे पूर्ण क्षेत्र वेगळं आहे आणि हे जे आनंद जे होतोय ना, हा आनंद पैशानी नाही भेटत. म्हणजे एवढा मी खूप चांगला व्यावसायिक आहे, मी स्वतः म्हणणं तरी व्यावसायिक चांगला आहे, पण हे आनंद त्यातून जे भेटत नाही, हे यातून आज खूप आनंद. झोप येत नाही सकाळी, असं वाटलं की कधी उठेल, कधी पाहिजे, सगळ्याला उठवा, चला लवकर जायचंय, सगळ्यांना डबा करणे, सगळ्यांना घरच्यांना उठवणे, चपात्या करणे, हे करणे, डबा बांधून देणे घरचं, की हे हॉटेलचं खाऊन थोडंसं आपल्याला हे होऊ शकतं. तर ती काळजी, पेहऱ्याचं नियोजन, विजूमज्ञ असतील किंवा आम्ही पण आता एखाद्या सगळ्यांशी बोलतो की आमच्या यांनी पण पेहरा करायचा, जसं ह्यांचा पेहरा केला आपण बकासूरचा केला आम्ही, तसं आम्ही बाकीच्या बैलांबरोबर आम्ही थोडंसं आता बलमाचा पण आता केला. अजून नेक्स्ट टार्गेट असं किंवा चांगल्या बैलांच्या बरोबर आपला बैल चांगला आहे, त्यामुळे ते पण आपल्याला कुठलंही संकोच न ठेवत आपला बैल देण्यासाठी लगेच तयार होत आहेत. अडचणी काय येतात पैऱ्याला? म्हणजे असं नाही की तुम्ही बोलला आणि लगेच तयार झाले, बैलगाड्या क्षेत्रात पैऱ्यालाही अडचण येतात. नाही, पण आजपर्यंत असं झालं की आम्हाला आजपर्यंत म्हणजे आमचं हे 5 मैदान आम्ही हे गेलो, आम्हाला एकदा सुद्धा अडचण आलेली नाही. म्हणजे ही आज 100% खरी गोष्ट आहे. हो हो, अडचण बिलकुल नाही आलेली. कुणी म्हणजे असं म्हटलंच नाही की तुम्हाला देणार नाही, फक्त तेच सांगतात की ह्याच्याबरोबर पळाला होता, ह्याच्यामुळे कमी झालं, आपलं पळू शकतो, असं तेच आम्हाला सांगतात. कारण मला थोडंसं त्यातलं अनुभव कमी आहे. जे मैदानात असतात त्यांना सांगा की 5 मैदान तुमच्याकडं बैल आहे, सुंदर आहे, 5 मैदानात किती वेळा गुलाल घेतला? सक्सेस रेशो किती आहे? 4 वेळा घेतला. म्हणजे जवळजवळ अगदी सक्सेस रेशो भरपूर आहे. कारण इकडे आपण, कारण काय होतं, हा रेशो टिकवणं खूप अवघड होतं. काय सांगाल तुम्ही? नाही आता काय, गुलारातला बैल आहे म्हणजे गुलारात ठेवायचं आमच्या डोक्यात आहे, नाही का. आम्ही गेल्या 10 तारखेला मनसे केसरीचं झालं मैदान, ते 1 नंबर गेला की आम्ही संध्याकाळी बैल घेतला, खरेदी केली. 18 तारखेला बाब्याचा आमचा पायरा होता, थोडं गाडी फॉल झाल्यामुळं गाडी गाडी पुढे पळू होती. त्यानंतर 24 तारखेला 15च्या मैदानामध्ये विजूमान्याचा सरदारानं आपलं बैल पळाला, गाडी फायनल राहिली, पण फायनल अंधारमुळे झाला नाही. बरं. त्यानंतर 2 तारखेला इथं जे महाभारत केसरी होतं ते जेवण ड्रायव्हर सुंदर आणि आपला सुंदर पळाला, इथं 1 नंबर केला. आणि त्याच्यानंतर पुशेगावात सगळ्यांना माहितीच, पुशेगावात एक विक्रमी आदत तिथं 3 नंबर आपल्या बकासूर केलेला आणि आज पुन्हा 1 नंबर. चांगला आहे. म्हणजे सगळं तुम्ही एवढं गुलाल घेताय आणि एक तुमचं नाव मी म्हणेन मर्यादित होतं मुरुमपुरतं किंवा अजून त्या जिल्ह्यापुरतं, आज ते महाराष्ट्रभर जाते सुंदरमुळं. जाता पुढं कसं पाहताय सुंदरचं करिअर वगैरे? कारण आता जबाबदारी आली, सुरुवात तुम्ही धमाकेदार केली. सुरुवात
सुरुवात तर आम्ही धमाकार केली, पुढे पण आम्ही पाहतोय की चांगल्या बैलांच्या बरोबर कायम पळायचं. म्हणजे जे चांगले बैल आहेत नियोजनबद्ध आणि परफेक्ट, जसं ड्रायव्हर असतील, गाड्याचं छकडं असेल, आपल्या बैलाचं कधी पळणार आहे तर त्या पूर्वतयारी आपली व्यवस्थित आहे का, मग कोणाबरोबर पळणार आहे, तो बैल उजवीनं पळतोय डावीनं पळतोय, आपला कुठं पळू शकतो, हे परफेक्ट नियोजन करून एखादं मैदान आम्ही नाही पळणार, पण 100% आम्ही ते नियोजनबद्धच पळायचं आम्ही ठरवणार. म्हणजे एखादं मैदान आमचा काय 8-10 जणांचा ग्रुप आहे. कोणी फोन केला आपल्याला की आम्ही त्या ग्रुपवर टाकतो मेसेज, किंवा मैदान कुठं पडलं की त्या ग्रुपवर टाकतं. मग प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही का, मग त्याचे आम्ही ठरवतो काय करायचं किंवा नाही करायचं. बरोबर. ग्रुप आहे म्हणजे आपण टीम आहे. टीम म्हणजे आपले भाऊचे सगळे घरातलेच सगळे घरातलेच मेंबर बरोबर. आहेत, सगळे घरातले मेंबर आहेत. त्यांनी आपलं ठरवायचं की जेणेकरून चर्चा होती की आपल्या की बाबा हे पळणं बरोबर आहे का, ह्या तारखेला पळायचं का. आता आम्ही 12-13 दिवस पळालो नव्हतं ह्या मैदानासाठी, की ज्या मैदानासाठी आम्हाला 1 नंबरचा घ्यायचा होता. तर ते म्हणले आपण एकदा पळूया, नाही म्हणलं. आम्ही म्हटलं थोडं थांबूया म्हणजे आपल्याला जास्त स्पीड मिळेल. त्यामुळे आम्ही थोडंसं 13-14 दिवसात आता आम्ही गॅप घेतला होता की नियोजनात राहावं आणि कायम आपण गुलालात राहू. मित्रांनो, सुंदर बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचं सुंदर आदत आहे, एवढं शरीर आहे, त्याची चर्चा होतेच, आता महाराष्ट्रभर चर्चा होते. तुम्ही सांगितलं की आम्ही असं नियोजन करतो, तर माझी बी विनंती राहील, सुंदरला कमी खर्च करा, सारखं पळवू नका. कारण हे जसं मी सांगितलं की भविष्यातील स्टार, मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं पहिला पळताना भविष्यात स्टार असेल आणि ते स्टार पण येतंय हळूहळू. त्यामुळे कमी त्याला असा खर्च तुम्ही करा. त्यावेळेस जे सांगितलं होतं तेच आम्ही फॉलो करतो. जसं पुशेगाव नंतर आम्ही आज पळतोय, म्हणजे 8 तारखेनंतर आम्ही आता आज 21 तारखेला पळतोय. म्हणजे एवढा दिवस आम्ही काय केलं की त्याला थांबवला. कशामुळे की तुम्ही जे सांगितलं किंवा सगळ्या माध्यमातून की थोडं पळवायचं प्रमाण थोडं आपण कमी ठेवा. म्हणजे 8-10 दिवसानंतर आपण एकदा पळवणार. छोटे छोटे प्रश्न येतात. बैल कुठं आहे आता? बैल आता सिरसटवाडीला आहे, इंदापूर सिरसटवाडी. होय. भाऊभुजबळ ज्यांच्याकडून घेतला त्यांच्याकडेच बैल आहे, त्यांच्याकडेच त्यांच्याकडे अजून बैल आहे. बरं. मुरुमला वगैरे कधी येणार काय? अजून तर सध्या तर आम्ही आणायच्या विचारात नाही आहे बैल मुरुमला, कारण ते उत्कृष्ट त्याचं नियोजन करतायत. म्हणजे त्याचं सांभाळणं असेल, हे असेल. आम्ही सगळे व्यावसायिक आहे. आज एकदा गेलो तर 4-4 दिवस आम्ही घरी नसतो. त्यामुळे आम्ही उत्कृष्ट ते सगळं, आता आमचा गोट्याचं काम ऑलरेडी आहे, बाकीचं अजून ते फार्म हाऊस बनवायचं चालू आहे. एक 4-5 महिन्यात ते आमचं सगळं जसं हवं आहे तसं तिथं ते रेडी असेल. पहिलाच बैल आहे ना तुमच्या दावणीला हा? नाही, पहिला बैल आमच्याकडे होते. पहिले लक्ष नावाचा एक बैल होता आमच्याकडे. मग त्याच्यानंतर नंतर एक पिस्तूल एक बैल होता. बर. म्हणजे पण दावणीला हा नवीन आपण युगाचा शिलेदार म्हणून अयोध्याला निघालाय. हो, सकाळी 3 वाजताची फ्लाईट आहे. आम्ही दोघं नवरा बायको चाललोय, कारण उद्या वाढदिवस आलाय आणि तो दिवस म्हणजे मी खूप हे करतो. जसं सुंदरने दिला की आपल्या वाढदिवसा दिवशी प्राणप्रतिष्ठा रामाची करायची आले, त्यामुळे आम्ही दोघं चाललो आहे. जाता जाता असं म्हणू, जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि मित्रांनो, सुंदर पाहू शकता, जसं रूप सुंदर तसं पळणंही सुंदर. आणि त्यानं जे कोरेगावचं मैदान आहे त्यांनी ह्या नंदीनं सलग एकाच ठिकाणी असणारं मैदान गाजवलेलं आहे. आणि ह्यांच्या मुलाखती झालीत. स्वतः ह्यांच्याकडे एक बैल आहे, सरदार आहे. मी मुलाखती घेतल्या. नियोजन कॉल येतात, नियोजन आता केलं. कसं नियोजन ठरलेलं? नियोजन काय तर ते बलमा आमचा म्हणजे घरातला बैल आणि ह्यो पण काय आपलाच बैल आहे. त्यामुळे काय विषय नाही, आपली त्याशी म्हणजे पुष्यबानंतर म्हणजे आपली पळवायची ह्या अड्ड्याला. तुमचा सरदार बी बलमावर पळायला हो, त्याच्या एक नंबर केला. आणि त्याच्यानंतर तोच बैल इकडे करावा. तुमचा बैल का पळू वाटला नाही बलमावर कधी? आज नाही, हे आजचं मैदान होतं ना, ते आपला दुसरा आहे ना तो सरदार. हॅट्रिक साठी म्हणून हॅट्रिक साठी ही गाडी आम्हाला म्हणजे आजचा अड्डा करणं आमचं गरजेचं होतं. बरं. आणि ते साध्य झालं. नियोजन खूप महत्वाचं. तेच की. बरं. अजून म्हणजे गाडी पळाली, बैल पळाला, आपण म्हणतो बलमा पळाला, त्याच्यानंतर म्हणतो आपण सुंदर पळाला, पण पळवणारा व्यक्ती खूप महत्वाचा आहे. तर असाच आमचे मित्र आहेत प्रशांत ड्रायव्हर. काय सांगाल? आज सेमी तर अटीतटीचा होता, फायनल खूप अटीतटीच होतं. काय सांगाल, काय झालेलं फायनलला? आपलं लक म्हणायचं आणि बैलांचा आशीर्वाद. काय झालेलं पण फायनल खूप अटीतटीचं चाललेलं? नाही, फायनल गाडी मागच पळत होती, पण खाली जरा ठेसकाळ होता खोंड. पण पुढं बैल आणि खोंड बी पुढे पोहतोय ना चांगला, त्यामुळे पुढे पळतोय. पुढच्या रानात गाडी मागणं पास केली. काय सांगाल? म्हणजे तुम्ही तर अनेक वर्ष गाड्या आणताय, ह्या जोडीविषयी काय सांगाल? जोडीच पळती, कारण खोंड म्हणजे असा बैलाला बी खोंड लागला की बाबा जितका बैल पळेल तेवढा खोंड पळतोय. म्हणजे त्याच्या ताकदीचा खूप असा परिणाम होतोय का पळताना? पहिलाच खोंड लागला असेल बैलाला बलमाला की त्याच्यात बरोबरीला पळायला म्हणजे जिथं बलमा वडेल तेवढंच ह्यो म्हणतोय चल.
कारण बलमा बरोबर पळणं वासराला खूप नाही, मोठा सोपंच ठरतो. नाही हो. म्हणजे पहिलंच वासरू जसं आम्ही पळवते ना तसं एक अड्डाले झालं वासरू बालमाबर आणि क्वचितच वासरं हाणली. पण शे जवळ दुसरं मैदान आणि दोन्ही अड्डा हाणलं, एकच नंबर केला. तर तुम्हाला शुभेच्छा, असंच गुलाल घेत राहा. तर तुम्ही पाहू शकता सुंदर आणि कोरेगावच्या मैदानाची ही 1 नंबरची क्रमांकाची ढाल आणि सुंदर